आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण एक आज खूप छान अशी सक्सेस स्टोरी पाहणार आहोत. आणि आपल्या आजचे पाहुणे आहेत गोपाळ पवार. काय सांगाल सर, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण माझं नाव गोपाळ मोहन पवार. मी राहणार काजळ्याचा आहे, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे धाराशिवला. आणि शिक्षण झालेलं आहे, डिग्री आहे तुमच्याकडं. तुम्ही हे सोडून शेतीमध्ये कसं काय उतरलात? माझी वडिलोपार्जित शेती आहे 30 एकर. आजोबा करीत होते शेती, आजोबा वारले. त्यानंतर वडिलांनी शेती केली माझ्या. वडील आता 2 वर्ष झालं वारलेत. त्यानंतर ही सगळं जे उभारलेलं होतं ते उभारलेलं मला मोडायचं नव्हतं. वडिलांनी काय स्वप्न बघितलेली होती, शेतातून असं होईल तसं होईल, ती मला स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मी शेतीत पूर्ण ताकदीने उतरलेलो आहे. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही तरुण आहात आणि चांगल्या पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं शेती करताय. पूर्वी शेती कशी होती तुमची आणि आत्ता शेतामध्ये तुम्ही काय बदल केलेला आहे? पूर्वीची शेती म्हणजे पारंपरिक पद्धतीनं शेती होती. शेतीमध्ये म्हणजे असे उत्पन्नाची पिकं ही काय नव्हती. आता मी काय केलंय सध्या, हे सोयाबीन, हरभरा शिवाय दुसरी बी पिकं घेतोय मी आता शेतामध्ये. आता हे सोयाबीन, हरभरा आणि मजुराचा प्रश्न ही थोड्या अडचणीचा प्रश्न झालेला आहे. त्याच्यामुळे मी आता काय केलं, ऊस पण आहे माझ्याकडं. आता माझा जो ऊस आहे तो पूर्ण ड्रीपवर आहे आणि ड्रीप स्प्रिंकलर वापरतोय मी शेतात आता. तर ड्रीपमुळं मला माणसं कमी झालेत माझ्याकडे काम करणारे. आणि पाणीसुद्धा 50% बचत झाली आहे पाण्याची सुद्धा. जी माझा 5 एकर ऊस पहिलं राहतो आता, ती माझा आज 15 एकर ऊस आहे ड्रीपमुळं. आणि माझं सगळं ड्रीप आहे शेतामध्ये. आता सोलर पंप, परत पुन्हा मोबाईल ॲटो, हे असं आधुनिकतेकडं चालू आहे आता. मला एक सांगा की तुम्ही पूर्वी शेत जे होतं तुमचं ते अगदी कोरडवाहू शेत होतं आणि आता तुम्ही सगळं शेत जे आहे ते पाणीदार शेत केलेलं आहे. तर हे कशा पद्धतीनं केलं, यासाठी काय करावं लागलं तुम्हाला? शेतामध्ये 2000ला आम्ही जवळजवळ 10 ते 15 बोर घेतले. पण त्या बोरला काय समाधानकारक पाणी लागलं नाही. मग माझ्या गावाजवळून जिथं वाघोली म्हणून गाव आहे, तिथं वाघोली मध्यम प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाहून मी 14,000 फूट 4 इंची पाईपलाईन केली. आणि माझी 2 जागेवर जमीन आहे, दुसऱ्या शेतात एक 11-12 फूट पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनद्वारे आता सध्या माझ्या शेतात पाणी आहे. आणि त्या पाण्यामुळे हे ऊस बीस ही सगळी पिकं आहेत आता. बरोबर. म्हणजे मला एक सांगा, तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती करताय, 30 एकर तुमचं बागायत आहे, पाणी आहे. तर मला एक सांगा की तुम्ही काय शासकीय योजनांचा लाभ घेतलेला आहे का, आणि घेतला असेल तर कोणत्या योजनेचा घेतला आहे? मी शासकीय योजनेच्या मध्ये सोलर पंपच फक्त बसविलेत. आणि ड्रीपला शासनाची सबसिडी आहे, 80% सबसिडी आहे ड्रीपची. त्याच्यामार्फत शेतात ड्रीप करून घेतलंय. टोटल माझं 30 एकर जमीन ड्रीपनं भिजते. स्प्रिंकलर ह्याच्यावरच मी भिजवतोय. असं पारंपरिक पद्धतीनं भिजवत नाही जमीन. म्हणजे पाण्याची बचत करता. पाण्याची बचत आहे सगळी. बरोबर. सौर ऊर्जा तुम्ही घेतली म्हणलात, त्याचा काय फायदा झाला आणि कशा पद्धतीनं त्याच्यामधनं तुम्हाला आता तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे? आता काय झालंय सर, सौर ऊर्जाचा फायदा म्हणजे कसा आहे, सौर ऊर्जा बसविल्यामुळे हे लाईटीची किटकिट माझ्या मागडचा प्रश्न मिटला. लाईटचा असा विषय होता, डीपी जळणं, ओव्हरलोड, सगळा लोड सगळ्याच्या मोटरी शेतातल्या, त्याच्यामुळे सारखं डीपी जळणं, व्होल्टेज कमी, मोटर जळणं हा विषय होता. पण आता असं झालंय सौर पंपामुळं की सकाळी दिवस उगवाला की माझी मोटर चालू आहे दिवस मावळेपर्यंत. बरोबर. त्याच्यामुळं रात्री कुठं लाईटचं 3 शिफ्टमध्ये लाईट येते, रात्री अंधाराची लाईट, ती अडचण मिटून गेली आहे माझी आता. आणि दिवसा पाणी चालू आहे, त्याच्यामुळं अडचणच नाही. आणि प्लस त्याला ड्रीप आहे, ते पाणी बघणं ते बी दिवसा माझं चालते. रात्री शेतात जायची मला गरज नाही सोलर पंपामुळे. म्हणजे एका जागेवरनं तुम्ही सगळं हँडल करताय? एका जागेवरून हँडल करतोय आता मी. बरोबर. आता दुसरा प्रश्न असा आहे की आता काय झालेलं आहे की सगळे तरुण जे आहेत ते नोकरीच्या मागे लागत आहेत. म्हणजे शासकीय नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल, त्याच्या पाठीमागं लागत आहेत. तुम्ही ते न करता शेतीमध्ये काय उतरला?
आता काय झालंय सर, नोकरीचा एक ट्रेंड झालाय. बरं. नोकरदार 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 असा विषय झाला. पण मी कुणाच्या हाताखाली नोकरी नाही, मी स्वतः मालक आहे. बरोबर. माझ्याच हाताखाली नोकर आहेत. आता म्हणूनच शेतकरी राजा म्हटलं जातं. माझ्याकडे आता 3 ते 4 गडी आहेत आणि 2-4 बाया कायम चालू आहेत. बर. मी मालक आहे, मी कधीही माझ्या मनानं काम करू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे तुमच्या शेतीच्या माध्यमातून. हो, 3-4 माणसं माझ्याकडे कंटिन्यू कामाला आहेत आता. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काय होतं माहिती आहे का, शेतकरी मुलगा म्हटले की मुलगी द्यायला थोडंसं देत नाहीत मुली सहजासहजी. तर तुम्ही काय सांगाल की व शेतकऱ्याला मुली दिल्या पाहिजेत का, आणि त्या आईवडिलांना तुम्ही काय सांगाल? शेतकरी राजा आहे, होता आणि आहे. शेतकऱ्याचा विषय असा आहे, शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन सगळ्याचा बदलला आहे. बर. ती बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलावा लागतोय. आता कसं झालंय शेतकऱ्याचा विषय, सकाळी दूध घालायला जाणं गावात आणि 10-11 वाजेपर्यंत गावातच बसणं. बर. दूध घालून येणं आणि जिल्ह्याच ठिकाणी जाणं, गावात जाणं, हा विषय सोडून देऊन जसं ऑफिसमध्ये मॅनेजर काम करून घेतोय तसं आपण सुद्धा 24 तास शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. बारीक. बरोबर. जर लक्ष दिलं, तिला शेतीला जर वेळ दिला तर त्याच्यातून नक्कीच फायदा होणार आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याला मुली द्यायला काय अडचण नाही. बरोबर. शेती असं कोण म्हणतंय तोट्यात आहे, ही एक उगं नाव झालं, शेती तोट्यात आहे, शेती तोट्यात आहे. बरोबर. शेती तोट्यात नाही. आता बारीक चिरीक अडचणी तर सगळेच आहेत. सगळेच. नोकरीत बी अडचणी असतात, हो. तिथं बी अडचणी आहेत. हो हो हो. अडचणी तर सगळीकडेच असतात, पण त्याला मात करून आपल्याला चालावं लागणार आहे. बरोबर. बरोबर. मग ती पोरीनी बी म्हणून लिहिलंय की बाबा आम्हाला नोकरदारच पाहिजे, नोकरदारच पाहिजे. काय आहे नोकरदार, हे माझी झाडं बघा आंब्याची. हा. नोकरदाराला काय पिशवीत आणायचं आणि खायचं. हा. तसं माझे मी राजा आहे, माझी लेकरं बिकरं सगळे आंबो बिंबो एक नंबर खाऊन, ती जांभळं आहे, ती वरी सीताफळं, हा. हा. ज्या त्या हंगामातली फळं माझ्या लेकराला खायला मिळते, ती माझ्या शेतातली गहू ज्वारी सगळं माझ्या शेतातलं आहे. नोकरदाराच काय विषय आहे, 3ऱ्या मजलीवर राहायचं, 2ऱ्या मजलीवर राहायचं, काय नाही. ती फक्त माझा नवरा नोकरदार आहे आणि तुझा नवरा शेतकरी आहे. शेतकरी ही नोकरदारापेक्षा सुखी आहे. बर. असं मला म्हणायचं. बरोबर. तुम्ही म्हणताय की बाबा शेतकऱ्याला मुली देणं गरजेचं आहे आणि द्याव्या, कारण शेतकरी हा राजा माणूस आहे. तुम्ही एक सांगा की जरी प्रायव्हेट नोकरी म्हटलं तर 3-3.5-4 लाखाचं पॅकेज मिळत असेल किंवा काही लाख ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार त्याच्या कामाच्या क्वालिटी अनुसार त्यांना ते पॅकेज दिलं जातं. तर तुम्ही काय सांगाल, तुमचं वर्षाचं उत्पन्न किती आहे? माझं वर्षाचं उत्पन्न आता मला 700 ते 800 टन होईल. सरासरी मी 50 ते 60 टनानं ऊसाचं ॲव्हरेज धरलंय. बर. तरी मला 800 टन ऊस होत आहे. बर. ते मला ऊस होत आहे आता 24 ते 25 लाख रुपयाचा ऊस होईल. आणि 200 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. बर. हां, 200 क्विंटल सोयाबीन 4,500 रुपये सरासरी, 4,042 भाव आहे. तर ती एक 8 लाख रुपयाची सोयाबीन आणि 24 लाखाचा ऊस. बर. तर 24 आणि 8 32 लाख रुपये जवळजवळ ही उत्पन्न आहे माझं. हरभरा निघाला होता मला एक 70-80 क्विंटल. बर. हां, ती 5,000 रुपयाने मी विकला 52 रुपयानं. बर. तर ती एक 4-4.5 लाखाचा हरभरा. असं मिळून मला 35 ते 36 लाख रुपये उत्पन्न ह्या वर्षीचं मिळालेलं आहे. बर. आणि मिळेल आता ऊस गेल्यावर मिळेल. हे सोयाबीनचंही झालंय. आता ऊसाचा आता ऊस दिवाळी झाल्यानंतर जाईल. 800 टन ऊस होता मला. बरोबर. म्हणजे आधुनिक पद्धतीनं थोडं डोक्याचा वापर करून जर शेती केली तर खरंच शेतकरी राजा हा शेतकरी राजाच आहे. शेतकरी थोडं लक्ष दिलं शेतीकडं तर शेती 100% परवडते. बरोबर. पण सध्या असं झालंय, लक्षच द्यायचं नाही शेतीकडं. फिरून यायचं, ती शेतात जायचंच नाही, असा विषय नाही. बरोबर. त्याला बारीक लक्ष द्यावं लागणार ह्या काळाच्या मनानुसार. कारण फवारण्या सगळं व्यवस्थित, सगळं वातावरणच बदललंय. सगळं टायमिंग, फवारणी असेल, खतं असेल, पाणी असेल, ही वेळेवर देणं महत्वाचं आहे. ही जर वेळेवर झालं तर शेती परवडतीच, काहीच अडचण. तुम्ही तुमची शेती तर सक्सेस करून दाखवलेली आहे. तरुण आणि शिकलेला शेतकरी असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल किंवा तरुणांना काय सांगाल? पहिली गोष्ट अशी करावं लागेल, शेती करायची म्हटल्यावर पारावर आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बसून शेती होणार नाही. शेती ही शेतात बसून करावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, ही सगळं नोंदी ठेवून व्यवस्थित करावं लागणार आहे. आणि शेतासाठी 24 तास वेळ द्यावा लागणार आहे.
आपण शेतात एखादं एक उदाहरण देतो तुम्हाला. शेतात आपण खत टाकला ऊसाला, बर. एक वेळेसच आपण वर्षाचा खत टाकून देतोय, तर ते जमणार नाही. बरोबर. त्याला टप्प्याटप्प्याने खतं द्यावं लागणार आहे, टप्प्याटप्प्याने पाणी द्यावं लागणार हो, हो, आहे जेव्हा पाहिजे तेव्हा. बरोबर. समजा आपण जर एखाद्या लहान बाळाला 1 लिटर दूध पाजलं तर त्या बाळाचं पोट बिघडून जाणार आहे. बरोबर. तसंच ऊसाचं सुद्धा होतंय. हा. ऊसाला सुद्धा जर एकदाच तुम्ही खत टाकून दिला तर त्याचं सध्या सगळं बिघडून जातंय. ओके. तर तसं न करता त्याला ज्या टप्प्यामध्ये जो खत पाहिजे तो दिला पाहिजे. सोयाबीनला ज्या त्या टायमिंगला फवारणी केली पाहिजे. आपलं काय व्हायला लागलंय, सगळ्या आळ्या खाऊन जायला लागल्यात सोयाबीन, बर. आणि आपण परत फवारणी करायला जायलो. ती कसं, तर असंच गावातला फवाराचा आवाज ऐकून की बाबा लोक तिने केलं फवारायला, म्हणून आपण करायचं. ती फवारायला म्हणून आपण फवारायला. असं केलं तर शेती होणार नाही आणि शेती परवडणार बी नाही. ही जी सगळा वाढता खर्च आहे, ह्या स्पर्धेत जर आपल्याला टिकायचं असेल, शेती चालवायची असेल, तर आपण उत्पन्नच घ्यावं लागणार आहे तिथून. तर उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यावा लागणार आहे. बरोबर. तर वेळ दिला तर आपल्याला उत्पन्न नक्की मिळणार आहे. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये अभ्यास करत होतात, त्या पद्धतीनं तुम्ही आता शेतीचा पण अभ्यास करताय का? आणि छोट्या मोठ्या नोंदी ठेवून छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीनं नियोजन करताय का? आणि ते कसं करताय? आता माझ्या फवारणीचं माझं टाइम टेबल आहे सगळं. बरं. ऊसाचं पाणी देण्याचं टाइम टेबल, खताचं टाइम टेबल आहे फवारणीचं. बर. तर शेतकऱ्यांना आपल्याला काय करायचंय, आपल्या सोयाबीनला किती दिवस झाले तर काय दिवस झाले, ही दुकानदाराच्या मनानं किंवा कृषी सेवा केंद्रावाला ह्याच्या मनानं औषधं न घेता. आता सध्या असं आहे, प्रत्येक शेतकरी दुकानात जातोय कृषीच्या बरोबर. आणि म्हणतो माझी सोयाबीन आहे, तिला झालेत 25-30 दिवस, हा. त्याची नोंद ठेवलेली नसते, आपली पेरणी कधी झाली काय झालं, हा, 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 हा. ही सुद्धा दिवस ॲक्युरेट सांगत नाही शेतकरी. शेतकरी जाऊन सरळ म्हणतोय की माझ्या सोयाबीनला 20-25 दिवस झालेत. हा, हा, हा. मग तो खत दुकानदार किंवा औषध दुकानदार जी औषधं देईल ती घेऊन यायची आणि फवारायचं. बर. तर शेतकरी त्याची कंपनी बघत नाही त्या औषधाची, किंवा ही दुकानदार काय द्यायला आहे. त्याच्याजवळ जी औषधं आहेत तीच ती विकणार आहे, आपल्याला जी पाहिजे ती विकणार नाही. त्यासाठी आपण त्या दुकानदाराला सांगणं गरजेचं आहे की बाबा तू आम्हाला इमामेक्टिन दे, प्रोपेनोपॉस दे, बर. की ही टॉनिक दे, असं दे तसं दे, ही बोलावं लागते. मी सरास दुकानात खत बियाण्याच्या दुकानात बसलो की त्या दुकानदाराच्याच मनाने शेतकरी औषधं आणतोय. बरोबर. त्याच्या मनात त्याचं कधीच मांडत नाही ती मला ही दे ती दे, असं नाही. ही शेतकऱ्याने सोडली पाहिजे पद्धत. बर. ही आपण स्वतः त्याला औषधाची नावं सांगून औषधं घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला बाबा ह्या वर्षी कोणत्या औषधाचा रिझल्ट आलाय ती औषध लिहून ठेवून तीच पुढच्या वर्षी आपण त्याला मारणं गरजेचं आहे. बरोबर. बाजारात कंपन्या असंख्य झाल्या, त्या सगळ्याली स्वार्थ आहे, सगळी पैसे कमवायलेत. हो, हो, हो. तर ती आपण न करता हम्म. आपल्याली जी कंपनी मल्टीनॅशनल IIS आहे, ISO आहे, ह्या कंपनीची आपण औषधं मारणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच खतं टाकताना सुद्धा चांगल्या कंपनीची खतं टाकणं गरजेचं आहे. बरोबर. ब्रँडेड कंपनीची खतं सुद्धा टाकणं महत्त्वाचं आहे. हो, हो, हो. तर पैसे जास्त जातील पण त्याचा रिझल्ट पण तसाच असतो. बरोबर. तर ती आपण त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. शेतकऱ्याच्या ही थोड्या बारीक चिरी गोष्टी आहेत ती आता चुकायला लागल्यात. ती न चुकता ही जर शेती केली तर काही अडचण नाही. तर सगळ्यांनी जर अशा पद्धतीनं शेती केली, ॲप टू डेट शेती केली, जसं ऑफिस असतं एखाद्याचं, बरोबर. बरोबर. तसं जर आपण सुद्धा जर शेती ॲप टू डेट केली हा, 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 हा. तर नक्कीच पोराला पुरी बी मिळतेल्या. हा, 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 हा. त्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल. नक्की. पण आपण शेतकरी काय करायला, शेतीचा दृष्टिकोनच माणसं मिळणार, हा. काय करावं, शेतीच परवडना गेली. ही गावात बसून पारावर बसून फक्त चर्चा आहेत, ही शेतात बसून चर्चा नाही. बरोबर. शेती जर तुम्ही वेळ दिला आणि शेती जर अप टू डेट केली तर पुरी मिळणार आहेत. पुरीचे आईबाप शेतकऱ्याला मुलगी देणार आहे, करणार असेल तर देणार आहे. बरोबर. आपला कसा आहे, आपला भरपूर टाइम आपला व्यवसाय शेती आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष कमी आहे आणि बाकीच्या गोष्टीकडे लक्ष जास्त आहे. मग व्यवसायाकडे आपलं लक्ष दिलं तर व्यवसाय यशस्वी होणार आहे, सक्सेस होणार आहे. नक्कीच. तर आपण आपल्या व्यवसायाकडे जर लक्ष दिलं आणि व्यवसाय जर आपण प्रॉम्प्ट केला टायमिंगनुसार, ओके, तर फायदे तर राहते, काय अडचण नाही शेती. नक्कीच. तुम्ही खरं तर अतिशय छान असं उत्पन्न घेताय, आधुनिक पद्धतीनं शेती करताय, पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, कुठलं पीक कधी घेतलं पाहिजे, काय कुठली फवारणी कधी केली पाहिजे, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा यांनी नियोजन केलेलं आहे. खरं तर तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला आणखी यश प्राप्त हो, तुमच्या शेतीची भरभराट हो, अशा शुभेच्छा देतो आणि आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.
तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहत राहणार आहोत, मुलाखती पाहत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.